शेतकरी भावांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं वावर इज पॉवर या युट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत। परवाच आपण एक व्हिडिओ केला की पोरांच्या लग्नाचं लई अवघड झालंय। तुम्ही त्याला चांगला प्रतिसाद दिला, अगदी पोट तिडकीनं आणि तळमळीनं तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया त्याच्यावरती दिलेल्या आहेत। मला त्या संदर्भात काही फोनही आले होते, सर आपण याच्यावरती आणखी काही व्हिडिओ करायला पाहिजेत, पण मी आजचा व्हिडिओ त्यासाठी नाही करत आहे। मी तो परवाचा व्हिडिओ केला आणि मला एक दोन फोन आले। ते फोन या संदर्भात होते की सर आमच्याकडे काही मुलांची स्थळं आहेत आणि जर कोण असेल तर आम्हाला सुचवा, आमची फी फक्त 2000 रुपये आहे। मी म्हटलं जुळवून देणार, ठरवून देणार की कसं? तर त्या एजंटांनी सांगितलं की आम्ही फक्त ते संबंधित स्थळ जे आहे ते गाठून देणार, ठरवायचं काय ते सगळं तुम्ही बघायचं। अरे म्हटलं काय नवीन सांगताय का तुम्ही? मी मुद्दाम हा विषय आज छेडायचं ठरवलंय, कारण हे सगळे जेवढे लग्नाचे एजंट आहेत ना, ते गंडवतायत कुणाला, फसवतायत कुणाला, गळ कुणाला घालतायत, कुणाच्या दारात येत आहेत, तर ते फक्त आमच्या शेतकऱ्यांच्या दारात येत आहेत। कारण काय, अदानी अंबानीच्या कुठल्या उद्योगपतीच्या घरात हे जाऊ शकत नाहीत ना। बरं, त्यांची लग्न जुळवायला एजंटाची गरज लागतच नाही, कुठल्या नेत्याच्या घरात हे जात नाहीत, कुणाच्याही अगदी नोकरदार असेल एखादा वर्ग तर तिकडं ते जात नाहीत। ते येतात बरोबर जो राबणारा वर्ग आहे, ज्याचं नातं मातीशी आहे आणि मातीशी नातं ठेवून तुमच्या सगळ्या धोरणांनी ज्याच्या आयुष्याची माती झालेली आहे ना, तिथं हे सगळे लग्नाचे एजंट घिरट्या घालतात। कशासाठी घिरट्या घालतात? काहीतरी मिळतंय म्हणून घिरट्या घालतात। आणि आमची प्रामाणिक एवढी माणसं आहेत बरं का, शेतकरी शेतमजूर एवढी प्रामाणिक साधी भोळी माणसं आहेत, जवळ काही नसलं तरी स्वतःला पूर्ण उद्ध्वस्त करून, अक्षरशः उघडं नागडं करून त्या पुढच्या माणसाला सगळं द्यायची ती तयारी ठेवतात। त्याला शेतकरी म्हणतात आणि हे सगळे एजंट इथं घिरट्या घालतायत। आणि म्हणून मी आज तो विषय मुद्दा मांडायचं ठरवलंय। मंडळी बघा, अलीकडच्या काळामध्ये म्हणजे अलीकडे या 10 वर्षामध्ये लग्नाचं अक्षरशः पेव फुटलंय। लग्नाचं म्हणण्यापेक्षा लग्नाच्या एजंटांचं पेव फुटलेलं आहे। म्हणजे जसं फार पूर्वी कुणीतरी वयस्कर व्यक्ती असायचा, तो लग्न ठरवायचा, निर्णय प्रक्रियेमध्ये तो मुख्य असायचा, तो त्याचा सेंटर पॉइंट असायचा। समजा एखादं कुणीतरी स्थळ काढायचं म्हटलं तरी ते वयोवृद्ध किंवा वडीलधाऱ्या माणसानंच काढायचं। लग्न ठरवायचं जरी झालं तरी समोरासमोर बसायचं, जे काही देणं घेणं असेल तर त्या वडीलधारी माणसानं सगळं सांगायचं, त्याच्या समोरच त्याच्या साक्षीनं सुपारी फोडली जायची। आणि एकदा लग्न ठरलं की ते परत कधी मोडलं जात नव्हतं, मोडायची तसोभर शक्यता नसायची। आता लग्न ठरलं की 2 तास आधीच निरोप द्यावा लागतो, माझं लग्न ठरलेलं आहे, 2 तासात लग्न आहे, पण तोपर्यंत निरोप देऊन चालत नाही। का चालत नाही? कारण लग्न ठरलेलं आहे ही बातमी चुकून गावकीत नव्हे भावकीत जरी पोहोचली तरी लग्न मोडलं म्हणून समजायचं। म्हणजे लग्न मोडणारी सगळ्यात मोठी जवळची सिस्टीम कुठली, तर त्याचं नाव भावकी। हे मी म्हणत नाही, माझा अनुभव नाही, हा जवळपास सगळीकडे चर्चेला जाणारा अनुभव। त्यामुळे भावकीपासूनही ते लपवलं जातं आणि वडीलधारी वयोवृद्ध माणसं लग्नाच्या त्या निर्णय प्रक्रियेतनं लग्न ठरवण्यापासून कालबाह्य केली, त्यांना वजा केलं गेलं। जसं त्यांना वजा केलं तसं लग्नाचा एक मोठा पेचप्रसंग निर्माण झाला। म्हणजे हे एक त्यातलं कारण आहे। दुसऱ्या बाजूला अलीकडे लग्न ठरवावीच लागत नाहीत अशी परिस्थिती आहे, लग्नच मुळात ठरवावी लागत नाहीत अशी परिस्थिती आहे। कारण लग्न ठरवायच्या आधीच ज्या दिवशी लग्न ठरलंय त्याच दिवशी संध्याकाळी आईला बापाला कळतं मुलाच्या की लग्न ठरलेलं आहे, कोर्ट मॅरेज यांनी केलेलं आहे। आणि अलीकडे तर आता तो पाश्चात्य संस्कृतीतला ट्रेंड येऊ घातलाय लिव्ह इन रिलेशनशिपचा, लग्नच करावं लागणार नाही। म्हणजे विवाह संस्थेच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय। आपल्या भारतातल्या विवाह संस्थेला 5000 वर्षांची भव्य परंपरा आहे, संस्कृती आहे, पण तो सगळा इतिहास आता मोडीत निघतोय। अशी एक परंपरा आपल्याकडे इथं आता येऊ घातलेली आहे। जर या सगळं नव्याचं स्वागत करायचं झालं, नवं म्हणून ते स्वीकारायचं झालं आणि जुन्या काही बुरसटलेल्या परंपरा त्या सोडून द्यायच्या असं जरी आपण म्हटलं, तरी ज्या अशा काही परंपरा आहेत ज्यानं आपली कौटुंबिक व्यवस्था स्ट्रॉंग आहे, कौटुंबिक व्यवस्था चांगली राहिलेली आहे आणि जगाच्या तुलनेत त्या संस्कृतीला महत्व अपरंपार आहे हे दिसतंय, तरी सुद्धा आपण जाणीवपूर्वक का मोडीत काढायचं हे मला कळत नाही। म्हणजे ते म्हणतात ना, माणसाला कधी सुस्ती येते, कधी मस्ती येते, तसं त्या येऊ घातलेल्या परंपरांनी आपल्याला मस्ती आलेली आहे। म्हणजे एका बाजूला ते वयस्कर व्यक्ती जेवढे आहेत ते सगळे यातनं वजा केलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला लग्न ठरवावं लागत नाही अशी परिस्थिती आहे। आणि आता तिसरी एक त्यातली बाजू अशी आहे, मी मुद्दामून ते तुम्हाला सांगतो, शेतकरी भावांनो याच्यापासून सावध राहायचं। मी पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलं, सोलापुरातल्या आमच्या त्या तरुण बांधवांनी आम्ही लग्नाळू नावाचा मोठा मोर्चा काढला आणि सगळ्या मध्यमवर्गीय समाजाने, नोकरदार समाजाने त्या मोर्चाची टिंगल उडवली, बरोबर का? कारण आम्ही लग्नाळू म्हटलं की ते फटफजिती झाली असं वाटत अनेकांना,
पण त्या पोरांना खरं तर मानलं पाहिजे जे अविवाहित आहेत, त्यांनी धाडसानं निर्भीडपणानं तो मोर्चा त्या ठिकाणी सोलापूरमध्ये काढला. आता तुम्हाला एक सांगतो, कितीही अविवाहित राहिलेला आहात आणि कितीही अडचण आली तरी आडला हरीण गाढवाचं पाय धरी असली अवस्था आपली झाली नाही पाहिजे. त्या लग्नाच्या एजंटांचे पाय आपण धरेपर्यंत धरायला तिथे गेलं नाही पाहिजे. पैसे जात आहेत, वेळ जातोय, याच्यापेक्षा मानसिक त्रास होतोय आणि हे एजंट स्वतःची पोटं भरतायत, स्वतःचे खिसे गरम करतायत. लक्षात घ्या, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा दावा नाही. जसं आता मी तुम्हाला सांगतो, तो एजंट, तो मध्यस्थी आपली जबाबदारीच घ्यायला तयार नाही. तो फक्त समोरासमोर आणतो आणि तुमचं तुम्ही ठरवा म्हणतो. एकच मुलगी 10 जणांना दाखवायची आणि 10 जणांकडून 500-500 रुपये म्हणजे दिवसाचे 5000 रुपये. हे माझं चॅलेंज आहे. आमच्या वावर इज पॉवर या चॅनेलवरनं तमाम लग्नाच्या एजंटांना माझं त्या तमाम लग्नाच्या एजंटांना चॅलेंज आहे आमच्या वावर इज पॉवर युट्यूब चॅनेलवर. असा जर कोण दावा करत असेल की लगेच आम्ही ठरवून देतो, सगळ्या प्रकारची खात्रीन, सगळ्या प्रकारची जबाबदारी घेतो, तर त्यांनी समोर यावं. असं एकही नाही माझ्या माहितीनं. आणि दुसऱ्या बाजूला पूर्वी जे वयस्कर व्यक्ती, घरातले वडीलधारी मंडळी जे लग्न ठरवायचे, याद्या करताना त्यांच्या सह्या व्हायच्या आणि आयुष्यभर त्या नवरा बायकोचे खटके उडाले ना, हे सगळे मध्यस्थी, हे सगळे त्या ठिकाणचे जबाबदार वडीलधारी माणसं आयुष्यभर त्यांची भांडणं मिटवण्यामध्ये मग्न असायचे, आयुष्यभर. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आणि ती परिस्थिती संपल्यामुळेच घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय. म्हणजे वडीलधाऱ्या माणसांना, वयस्कर व्यक्तींना यातनं बाजूला करणं, वजा करणं किती घातक आणि किती वाईट आहे सांगा, किती परिणामकारक आहे, याचा अनुभव आपण सगळे घेतो. त्यामुळे एजंटांचं जे पेव फुटलेलं आहे त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. सामाजिक व्यवस्थेत एखादी समस्या निर्माण झाली की मार्केटला असा एखादा धंदा टाकणारी माणसं असतात, त्यांची डोकी चालतात, कुणाला कसा लुटायचा, कुठं हे करायचं, आपले खिसे कसे गरम करायचे, याच्यामध्ये ते मग्न असतात. यांच्यापासून सावध राहावं म्हणून मुद्दाम वावर इज पॉवर आपल्या युट्यूब चॅनेलवरती सगळ्या शेतकरी भावांसाठी हा व्हिडिओ आपण केलेला आहे. असा एक व्हिडिओ केलेला आहे की शेती हे शत्रूला सुद्धा करण्याचा सल्ला देऊ नका. तर ती त्या लेखकाची जशी उद्विग्नता होती तशी लग्नाच्या एजंटांसंदर्भातली ही उद्विग्नता व्यक्तिगत माझी आहे, पण कदाचित माझ्या माहितीने मी प्रातिनिधिक आहे. असे तुमच्या अनेकांच्या बाबतीमध्ये ते झालेलं असेल तर निश्चितपणानं आम्हाला कमेंट थ्रू ते कळवा. त्या एजंटांबद्दल आपणाला काय वाटतं हेही निश्चितपणानं आम्हाला कळवा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. वावर इज पॉवर या युट्यूब चॅनेलवरती कुठल्या अंगानं, कुठल्या संदर्भानं व्हिडिओ केले पाहिजेत, जिथं आपल्या वावराची पॉवर ही निश्चितपणानं जगाला दिसेल, असा एखादा विषय जर आपल्या डोक्यात असेल तर तो आम्हाला कमेंट थ्रू कळवायला विसरू नका. आणि अजूनही आमच्या वावर इज पॉवर या युट्यूब चॅनेल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.